आज आपण पाहणार आहोत मिरचीची भजी। त्याच्यासाठी आम्ही मिरच्या घेतल्यात, उभ्या चिरून घ्यायच्यात मिरच्या, स्वच्छ धुवून आतलं बी काढून घ्यायचं आहे मिरचीचं। थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे। एका भांड्यात थोडं तेल टाकले, त्याच्यावर मिरच्या टाकायच्या आहेत। मिरच्या थोड्याशा वाफवून घ्यायच्या आहेत, मग त्यामुळे काय होतं थोड्या नरम पण पडतात आणि मीठ पण मिरचीला चांगल्या प्रकारे लागतं। हे बघा अशा प्रकारे। एकीकडे मी बेसन पीठ घेतले, हळद टाकले, ओवा टाकले, थोडासा मीठ टाकलेलं आहे। त्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। पातळ असा घोळ काढायचा, जास्त पातळ पण नाही करायचं आहे। आजच्या दिवशी मी 2 रेसिपी केलेत, एक मिरची भजी आणि एक बटाटा भजी। बटाटा भजी थोड्या वेगळ्या प्रकारे केलेली आहे, त्याचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला अपलोड करेन। मिरची चांगली नरम झाली की मग आपण बेसनमधून बुडून घ्यायचे, तेलात टाकायचे। हे बघा अशा प्रकारे। मिरचीला थोडं तेलावर वाफवल्यामुळे ती थोडी नरम पण पडते आणि बेसन पण तिला चांगलं लागलं जातं। बेसन मिरची आणि बेसन असं वेगळं होत नाही, एकत्रच होतं, जेणेकरून बेसन मिरचीला चिटकून आपल्याला तळायला बरं पडतं, नाहीतर बेसन कसं गळून पडतं खाली। म्हणून मी तेलावर मिरची परतून घेतलेली आहे, मीठ लावून नरम झाली आणि मग अशी भजी केली आहे बघा।